म्हणजे आमच्या इव्हेंटमध्ये आता मला वाटतं 1.5 वर्ष झाली त्याला. ती मुंबईमध्ये साऊथ मुंबईमधून आहे. खूप रिच फॅमिली. तिला एक मुलगा आहे. नवीन तिकडे शिफ्ट झालेली मुंबईला. त्यांचं जे घर बिल्डिंग जी होती ती बिल्डिंग न्यूली कन्स्ट्रक्टेड होती. त्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये एक तिने फ्लॅट रेंटवर घेतला. रोज ती मुलाला बघायची आणि तिचा मुलगा म्हणजे होता एक 12-13 वर्षाचा होता. तर तो काय करायचा, तो रोज जिकडे ते लोक राहायचे त्या बिल्डिंगच्या बॅल्कनीमधून ती जी बिल्डिंग बनते त्या बिल्डिंगकडे बघायचा रोज. आणि बघायचा तर फक्त तो स्पेसिफिकली एकाच फ्लोअरकडे बघायचा जो आहे 9th फ्लोअर. 1-2 महिना झाले, 2-3 महिन्यानंतर मग ती असंच विचारायला लागली की बाबा तू काय बघतोस या रोज बिल्डिंगमध्ये रोज, म्हणजे तसं का. तो बोलला की नाही असं काय नाही, मी असंच बघतोय, म्हणजे बिल्डिंग असंच, आपण एक दिवशी तिकडे राहणार ना म्हणून थोडंसं एक्सायटेड आहे मी तसं. हिने मग त्याला तरी विचारलं की तू कशाला म्हणजे रोज त्या बिल्डिंगकडे बघतोस आणि एकाच जागेकडे बघतो. तो बोलला की काही नाही, मी फक्त त्या 9th फ्लोअरकडे बघतोय. एकदा असंच झालं की तिचा मुलगा रोज सकाळी जॉगला जायचा. सकाळी तिला उठवलं तिच्या मुलाने की मी जॉगला जातोय म्हणून. बाय म्हटलं त्याला आणि मग ती परत झोपली. सकाळी 9-10ची गोष्ट आहे, रिपीटेडली तिची बेल वाजते आणि मग ती दरवाजा उघडून बघते तर खूप सारे लोक तिकडे तिच्या घराच्या बाहेर जमा आहेत म्हणून. आणि ती विचारायला लागली की म्हणजे काय झालं. त्याच्यानंतर तिला कळतं की हे सगळे लोक तिला बोलवायला आली की बाबा तिकडे बघा, तुमचा मुलगा जो आहे समोरच्या बिल्डिंगने 9व्या माळ्याने त्याने स्वतःचा जीव दिला. तो गेल्याच्या एक 2-3 दिवसानंतर तिच्या फॅमिलीमधलं कोणतरी होतं, त्यांचं लक्ष एका नोटकडे गेलं. तर तिच्या मुलाच्या रूममध्ये एक त्याने नोट ठेवलेला. तिच्या फॅमिलीमधले कोणतरी होतं, त्याने एक नोट दाखवलं तिला, तुझ्या मुलाच्या बेडरूममध्ये मिळालं म्हणून. की आई तुला माहिती आहे मी रोज त्या 9व्या माळ्याकडे कशाला बघायचो, कारण त्या 9व्या माळ्याकडून रोज कोण ना कोणतरी मला एक मुलगा दिसायचा जो स्वतःचा जीव देतोय. तो मुलगा त्याच्या स्वप्नात येऊन सांगायचा की कोणाला सांगू नकोस की मी कोणाला जीव देतो. आणि ते सेम त्याच्याबरोबर झालं की तो 1 वर्षाच्या नंतर त्या 9व्या माळ्यावरून त्याने स्वतःचा जीव दिला.